आज आम्ही निघणार होतो गावाकडे, त्यामुळे मग माझा खूप सारा पसारा मला आवरून ठेवायचा होता आणि बरेच डब्बे वगैरे होते ते पण आवरून ठेवायचे होते. कारण की इथे सर्व धूळ वगैरे जास्तच येते त्यामुळं, आणि आपूची आत्तू येणार होती आज, त्यामुळं मग मी लवकर कामं करून मला बाहेर पण जायचं होतं त्यासाठी. आणि हेच कामं वगैरे आवरून घेतले आणि संध्याकाळी आम्हाला 7 वाजता गाडी होती, तर निघायचं होतं. तर समोर खूप मोठा घोळ झाला, कारण की गाडीवाल्याने व्यवस्थित टाईमच सांगितला नाही आणि त्यामुळं मग बरंच लेट झालं आम्हाला निघायला. आणि आपण पण खूप जास्त परेशान केलं, समोर दिसेलच तुम्हाला. आणि हेच सर्व आवरून वगैरे झालं, माझं स्वयंपाक पण सकाळी झालेला होता. आणि मग नंतर आपू पण खीर करत होती आणि मला पार्लरला पण जायचं होतं, तर तिला घेऊनच गेली, कारण की त्यांना यायला लेट होईल म्हणून. आणि नंतर मग असेच कामं वगैरे व्यवस्थित करून घेतले. तिथून आल्यानंतर पण या सर्व डब्यावर धूळ बसणारच होती, त्यामुळे मग मी काय जास्त क्लीन करत बसली नाही. आणि सकाळचा स्वयंपाक झाला होता, कुकर वगैरे लावून घेतलं होतं. आपू पण झोपून गेली होती शांत, आणि ती सकाळी फक्त एकदा झोपली, तिला खूप झोप आली होती, त्यामुळे मग ती अशी झोपली होती. कोण आला आपू? कोण आलं? कोण आलं? आत्तू आली? ए पिल्लू, काय आणलं तुझ्यासाठी? मम्मम ए अपूर्वा, काय आणलं पिल्लू? आपू मम्मम आणली तुला? तू मम्मम खाते? हो ग पिल्लू. आ तुला खा म्हणा मम्मम. मम्मम खा म्हणा. गरम आहे. अपूर्वा, काय करते तू? पाण्यात खेळते आपू. डोक्यावर पडल्यावर सर्दी होते. चला खाली चला, मी चालली आपू, बाय. आपूचं इथं पाण्यात सुरू होतं खेळणं, तेवढ्यात तिचे पप्पा आले होते आणि त्यांना ऑफिसमधून असं काहीतरी फ्रेम मिळाली. तर त्यामध्ये लक्ष्मी माता आणि गणपती आहेत. तर एवढी छान होती, खूप सुंदर होती. आणि लक्ष्मी माता तर खूपच जास्त मला असं अशी खूप जास्त आवडते. आज आम्ही त्या माणसासोबत थोडंसं बोललो होतो आणि मग निघालो होतो गाडीवाल्यासोबत. तर त्यानं काय व्यवस्थित टाईम सांगितला नव्हता, त्यामुळं आम्हाला खूप परेशानी झाल्या. आणि 7 वाजता गाडी होती, तर आम्ही 10:30 वाजतापासून 7 वाजतापासून 10:30 वाजेपर्यंत इथं होतो, पण गाडी काय आलेली नव्हती. मग आपूचा मामा पण आला होता, कारण की ती खूप जास्त परेशान करत होती आणि त्याला वाटलंच ती परेशान करेल, तर मी काय बोलवलं नाही, पण तिच्यासाठी तो आला आणि तिला सांभाळत होता. नंतर मग त्या गाडीवाल्याला कंटिन्यू फोन सुरूच होता. समोर गेली, आम्ही इतकं एवढ्या वेळेचं बसलो, आता लय परेशान सुरू आहेत. आपू पण जास्तच खीर करायली, आपूला पण जास्त हे होईल. तर आता बसू, आता गाडी येणार आहे या साईडनं, तर आम्ही बसू, काय माहीत आता काय होते. तर असं सुरू आहे आणि आपू एवढी परेशान करायली. आता तिचा एवढं ट्रॅफिक. आता आम्ही सकाळी किती वाजता पोहोचतो काय माहिती, कारण की भयंकर ट्रॅफिक आहे इकडे. आणि आपण पण खूप जास्त परेशान करायली. परत गाडी पण कधी येते काय माहिती. आता काय झालं? नंबर काय गाडीचा? आम्ही बसलो आता गाडीत खूप वेळानंतर. गाडी नंबर नाही आला आणि बाहेर छान वाटते मस्त. आम्ही बसलो, किती तासानं बसलो? 7 वाजतापासून आम्ही उभे होतो. आता बसलो आम्ही गाडीमध्ये आणि आपूची मस्ती कंटिन्यू आहे. गाडी खूप छान आहे, मस्त AC वाली. आणि भूक लागली तुला? संपलं मग ह्याच्यातलं. ए मार, काय करायली तू? ए अपूर्वा, पिला कशी असते? ओलं कशात झाले? पाणी सांडलं. आपू हो, काय म्हणते होती?
जाती बाहेर. मी खातो मम्मा. ए पप्पाला मम खाऊ दे. सगळे मोमो खायला मला नाही फेकून दिल नाही आवडते नो. आपण तसं करू नको. गाडी बी चांगली समृद्धीवर गाडी आहे. खाल्ली तू. No. No. आपू मम कशी लागते. कशी लागते मम. मामा ऊन किती पडले? तोड आलो ना रिसोड. मम्माचं गाव आलं आपू. पण मम्मा नाही उतरू शकत. हो ना आपू. हो म्हण ना आपू. हो म्हण. कशी करते. रिसोडला जायचं कोणाला. आपूला उतरून टाका रिसोडला. आता गाडीमध्ये आपूची मस्ती कंटिन्यू सुरूच होती. तेवढ्यात माझ्या आईचं गाव आलं आणि मला एवढा आनंद झाला खूप जास्त, कारण की मला तिथेच उतरू वाटत होतं. असं लवकर जाऊन आईला भेटू वाटत होतं, पण आम्हाला समोर जायचं होतं. आणि आता हे रिसोड आलेलं आहे आणि त्याच्यासमोरच अर्धा तासानं माझं सासरचं गाव येणार होतं. तर आता समोरच जाणार होतो आम्ही. थांबणार काय नव्हतो, कारण की फ्रेश पण होणं आणि दिवसच जाईल, त्यामुळे मग काय थांबलो नाही. पण माझा आनंद एवढा होता की खूप जास्त. आणि रिसोड बघून मला खूपच आनंद झाला. असं वाटत होतं कित्येक दिवस झाले मी इथे आलीच नाही. तर खूप छान वाटत. राहिली तू ती मोडून टाकल बरं तुम्ही काढायला. पण चल घरात चल. काढू देत नाही सगळं हे करते. चल घरात चल. अपूर्वा कुठे फिरते. आपूची आतू काढायली रांगोळ तर आपू मोडायली, त्यामुळे मग तिला आम्ही बसू देईन तिकडं. हो ना अपूर्वा. हो बोल. आणि आम्ही रात्री 12 वाजता निघलो तर सकाळी दुपारी 2-3 वाजताच पोहोचलो घरी. आणि डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो, झोपीच गेलो. काहीच आवरावरी गेली नाही. आणि आता वर जायचं नाही, आता स्वयंपाक करायचा, नंतर मग करायची आवरावरी. आता आम्ही दुपारी 2 वाजता पोहोचलो होतो आणि नंतर मग जेवण वगैरे झाले होते. पण आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता, कारण की लवकरच घेतला होता. नंतर म्हटलं खूप उशीर होईल आणि आपू पण खीर करेल. तर असं काही माझा स्वयंपाक सुरू होता आणि आई इकडे दिवे लावायची तयारी करत होत्या संध्याकाळचं. तर आपू त्यांना असं मधामधात सुरू होतं आपूचं करणं. आपू काही जागेवर बसत नव्हती, सगळा पसारा काढणं सुरू होता आणि असं काहीतरी चाललेलं तिचं. नंतर मग त्यांनी दिवे वगैरे लावून घेतले, देवपूजा वगैरे छान अशी केलेली होती. आणि मग नंतर त्या बाहेर गेल्या दिवे वगैरे लावायला. माझा स्वयंपाक पण आटपतच आला होता आणि आपू इथे छान अशी मस्ती सुरू होती आपूची खेळणं. ती काय थकलेली बिलकुल नव्हती आणि छान अशी कोमलताईने पण रांगोळी वगैरे काढून घेतली होती. संध्याकाळचं आम्ही जेवत होतो आणि आपू डायरेक्ट तिच्या आजोबाच्या जवळ जाऊन बसली होती जेवायला. आणि त्यांच्या ताटामध्ये तिचं सुरू होतं चुटबुट करणं, कारण की तिला ना ताटातलं सर्व खाली सांडायला खूप जास्त मजा वाटते. तर तेच तिचं सुरू होतं आणि ती सर्व सांडायचं काम करत होती. त्यांना काय व्यवस्थित ती काय जेवू देत नव्हती आणि असं 4-5 दिवस तर असं तिचं सुरूच राहणार आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी मस्त छान असे पोहे बनवायला घेतले होते नाश्त्यामध्ये आणि आपूचं पण एकीकडे खायचं ठेवलं होतं. तिला आता खाण्यात जास्त कमी इंटरेस्ट राहिला आहे, कारण की तिला खेळण्यासाठी खूप जास्त लोक भेटले.
हो का? वरचे पण साफ करा, किचनचा पण साफ करा. स्वयंपाक पण झाला आणि जेवण राहिलेले आहेत, तर जेवण आता आम्ही करून घेऊ. आणि आपू पण झोपलेली आहे शांत, तर मी आता बाकीचे कामं वगैरे आवरून घेते आणि जेवण वगैरे करून घेतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला बाय.